श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। सगळ्यांचीच नागपंचमीची पूजा झाली असेल, माझी पण झालेली आहे। या ठिकाणी खाली केली आहे पाटावर, तर तुमचीही झाली असेल अशी आशा व्यक्त करते। त्याच पद्धतीने नागपंचमीचे छान छान उपाय सांगितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये, ते देखील करा। सगळे उपाय आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहेत हे नक्की आहे। त्याच पद्धतीने नागपंचमीला काही गोष्टी करायच्या नाहीयेत, काही गोष्टी टाळायच्या आहेत। तर आपलं शेड्यूल बघा आणि त्याप्रमाणे त्या कमीत कमी एखादी गोष्ट जरी पाळण्याचा प्रयत्न करा। उदाहरणार्थ जमीन खोदणे आज पूर्णपणे टाळायचे आहे, असं म्हणजे पूर्वापासून चाललेली गोष्ट आहे। चिरणे कापणे पण आता नाही होत। कसं माहितीये का की आपल्याला डबे करायचे असतात। आता आमच्याकडे पुरणाचे दिंड करतात, मग ते डब्यात कसं वाटतं द्यायला, किंवा दिंड कधी कधी पोटाला या पावसाळ्याच्या दिवसात पचत नाही। म्हणजे अनेक गोष्टी असतात की काही कारणानं माणसाला वेळ बदलेल तशा परंपरा बदलाव्या लागतात। तर काही हरकत नाही, आपण सुद्धा जेवढं जमेल तेवढी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या मुलांनाही तेच शिकवण्याचा प्रयत्न करूया। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावणातले अजून बऱ्याच सेवा उपाय सांगण्याचं बाकी आहे, पण आज मला तुम्हाला एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय सांगायचा आहे। मला सगळ्यांना म्हणजे मला सगळं माहित आहे की तुम्ही माझ्या त्या व्हिडिओला जास्त मिस करता सेवा आणि उपायांपेक्षा, पण सणवार आले की त्या गोष्टी पण सांगणं माझं काम आहे, म्हणून मी तेही व्हिडिओ करत असते। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा पॉझिटिव्हली सुरुवात करणार आहोत आणि पॉझिटिव्हच बोलायचं आहे। आता तुम्हाला मी आज एक 1 डे चॅलेंज देते, ते जर तुम्ही स्वीकारत असाल तर खाली एक्सेप्टेड किंवा स्वीकारलं ताई एवढं लिहायला विसरू नका। 1 डे चॅलेंज आज नाही घेतलं तरी उद्या घ्या, कारण आता दिवसातले व्हिडिओ बघेपर्यंत 4-5 तास 5-6 तास तर निघून गेलेले असतील। त्यामुळे उद्या चॅलेंज घ्या। आता मला वाटते उद्या गुरुवार आहे, तर बुधवार का गुरुवार आहे असं माझं होतं बघा। तर जो काही असेल तर उद्याच्या दिवसाच्या सकाळपासून एकही शब्द ठरवायचाच आहे, एकही शब्द तुम्हाला निगेटिव्ह बोलायचा नाहीये। काय करायचंय, कुठलीही गोष्ट तुम्हाला कोणी समोरून जरी म्हटलं की माझं काही खरं नाही बाबा वगैरे, तर तुम्ही दुर्लक्ष करा, ना त्याला बोलू लागा ना त्याला काही हे करा। विषयाने विषय वाढेल आणि तुम्ही पण निगेटिव्ह इकडे वळाल। त्यामुळे निगेटिव्ह माणसांपासून पहिल्यांदा दूर राहा। जेव्हापासून तुम्ही स्वतःला खरं आतून पॉझिटिव्ह बनवाल बरं का, वरवर नाही। कारण माझी ही निगेटिव्ह पॉझिटिव्हची सफर फार मोठी होती आणि मला पॉझिटिव्ह बनायला खूप जास्त वेळ लागला, प्रचंड जास्त वेळ लागला, कारण निगेटिव्ह विचार माझा पिच्छाच सोडत नव्हत्या। मात्र एक क्षण असा आला की अरे आपण काय करतोय, हे आयुष्यात आपण काय करतोय, आपण किती रडतोय, आपण किती झुरतोय, कोणासाठी झुरतोय, ज्याला आपलं काहीच वाटत नाहीये। ही जेव्हा तुमच्यावर सुद्धा वेळ येईल त्या दिवशी तुम्ही निगेटिव्हिटी सोडून द्याल, रडणं सोडून द्याल आणि पॉझिटिव्हिटीकडे 100% वळाल। लक्षात घ्या, तुमच्याही आयुष्यात म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक निगेटिव्ह व्यक्ती असतेच असते की ती तुम्हाला पॉझिटिव्ह इकडे वळून देत नाही आणि तिला तुम्हाला सतत रडत किंवा कसं तरी बघायचं असतं आणि ते व्यक्ती जिंकते आणि तुम्ही हरता। तर तसं होऊन द्यायचं नाही। तुम्ही स्वतःला चॅलेंज घ्या। आधी 1 दिवसाचं घ्या, त्यानंतर 2 दिवसाचं घ्या, त्यानंतर 3 दिवस, आठवडा, 15 दिवस, महिना, असं करत करत तुम्हाला सवय लागून जाईल आणि त्या निगेटिव्ह पीपलला स्टॉप म्हणायचं। म्हणजे तुमचे विचार तुमच्यापाशी, माझे माझ्यापाशी, कारण अंतरात्मा आणि परमेश्वर या दोघांनाच आपली जी काही सफाई असेल कुठलीही, की बाबा मी काम करते, मी पैसे मिळवते, किंवा मी चांगली आहे, किंवा मी चांगला आहे, किंवा मी काहीतरी करून दाखवणार आहे, माझे काही गोल्स आहेत, हे तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याला आणि दुसरं म्हणजे परमेश्वराला माहित असतं की तुम्ही किती चांगले आहात आणि तुम्ही किती वाईट आहात। त्यामुळे हा समाज आहे ना, समाज
म्हणजे कोणी म्हणजे एक कोणी नाही, एकूण समाज, आजूबाजूची लोक, नात्यातली लोक, शेजार पाजार या सगळ्यांकडे किती लक्ष द्यायचं आणि त्यांना किती किंमत द्यायची हे आपल्या हातात असतं. वेळेला सगळ्यांचा आदर करा, पण जिथं तुमचा अनादर होतोय, जिथं तुम्हाला किंमत नाहीये ना, तिथून काढता पाय घ्या, काहीही गरज नाही. सांगण्याचा अर्थ एकच आहे की आपल्याला एक चॅलेंज घ्यायचं आहे 30 दिवसाचं, की पॉझिटिव्ह सुरुवात 1 दिवसांनी करायचं. जमल्यावर रात्री एका पानावर लिहायचं की मला आज खूप छान वाटलं, मी दिवसभरात एकही निगेटिव्ह शब्द बोललेलो नाही. हा श्रावण महिना आहे आणि म्हणून खास आजचा जी काही रेमेडी मी सांगणार आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची, ती खास श्रावण महिन्यासाठी आहे. आणि या दिवसांमध्ये कसं आपण अध्यात्मात असतो, जी लोक नॉनव्हेज खात असतात तीही या महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत. म्हणजे आपलं अंतःकरण, मन, तन सगळं शुद्ध असतं, एकदम पॉवर असते. आता ब्रह्मांडामध्ये किंवा पृथ्वीवर, आपल्या घरामध्ये पावित्र्यानं मंगलमय वातावरण असतं. अशा वातावरणात तुम्हाला एक काम करायचं आहे. आता ही टेक्निक गेल्या आठवड्यात मी एका क्लायंटला, म्हणजे आपण जे पेड हे घेतो त्यांना दिली होती आणि त्यांना जबरदस्त याचा फायदा झाला. त्यांनी मला 4थ्याच दिवशी विदिन कॉल केला की ताई माझं काम होऊ लागले. असं नाही बरं का की 4थ्या दिवशी त्यांचं 100% काम झालं होतं. 4थ्या दिवशी त्यांचं काम, त्या म्हटल्या की अजिबातच होप्स नव्हते, तर ते होप सुरू झालेले. आता एवढी तुम्ही म्हणाल 6 मिनिट बडबड केली, तर ते माझा वेळ घालवण्यासाठी नाही, तर तुमच्यात पण मला ती पॉझिटिव्हिटी आणायची आहे म्हणून. कारण निगेटिव्हिटीने फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या पायावर धोंडा मारून घेता, हे लक्षात ठेवा. म्हणून जी लोक सतत निगेटिव्ह बोलतात, जी लोक सतत वाईट बोलतात, जी लोक तुमचं अहित चिंततात, त्यांच्यापासून ताबडतोब दूर व्हा. आता तुम्हाला काय करायचं आहे, दररोज रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला एका कागदावर 3 गोष्टी, मंत्र म्हणा किंवा गोष्टी म्हणा, त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट लिहायची आहे, मी खूप खुश आहे किंवा मी खूप आनंदी आहे. दुसरी गोष्ट लिहायची आहे, मी खूप भाग्यशाली आहे. आणि तिसरी गोष्ट लिहायची आहे, माझी सर्व कामे खूप लवकर होत आहेत किंवा माझी सर्व कामे होत आहेत. थँक्यू युनिवर्स. 3 वाक्य थँक्यू युनिवर्स हे लिहायचं, मनात फील करायचं. जे काही तुमचं काम असेल, आता इथं कुठेही आपल्याला इच्छा लिहायची नाहीये, तर ती आतल्या आत म्हणायची. आता उदाहरणार्थ, आता माझं उदाहरण तुम्हाला माहिती आहे नेहमी की मी खूप खुश आहे कारण मी अक्कलकोटमध्ये आहे. मी खूप भाग्यशाली आहे कारण महाराजांसारखे गुरु मला लाभले आहेत. आणि तिसरं वाक्य मी तुम्हाला सांगितलं, मी खूप खुश आहे, मी खूप भाग्यवान आहे आणि माझी सर्व कामे होत आहेत. थँक्यू युनिवर्स. ही 3 वाक्य लिहायची, कागद फोल्ड करायचा आणि उशीखाली ठेवायचा. असं तुमचं काम होईपर्यंत करायचं. उशीखाली एक 4, 5, 5-6 कागद होऊ दे. किमान 11 दिवस ही रेमेडी तुम्हाला करायची. त्यानंतर ते कागद जे आहेत ते जाळायचे आहेत. त्याची जी राख आहे ती अशा पद्धतीने घेऊन दाराच्या बाहेर युनिवर्स म्हणजे आकाशाच्या दिशेने तुम्हाला फुंकायची आहे. त्यानंतर त्या कामाची सुरुवात व्हायला लागेल. 2-3 दिवस गॅप टाकून पुन्हा सुरुवात करायची. एकदाच लिहायची 3 वाक्य, म्हणजे 3च वाक्य एकदा रात्री झोपताना लिहायचे. तो कागद रोज उशीखाली ठेवायचा आणि असे 11 दिवस झाले की 11 दिवस उशीच्या आब्र्यामध्ये कागद सरकवत राहायचा. 11व्या दिवशी लिहून झालं रात्री की तो कागद दिव्यावर, कशावर, गॅसवर वगैरे नाही, अशा छानशा तुपाच्या दिव्यावर जाळायचा एका डिश मध्ये. आणि त्याची जी राख आहे ती युनिवर्सच्या दिशेने, माझी सगळी कामं झाली आहेत, थँक्यू युनिवर्स, अशा पद्धतीने तुम्हाला तो आकाशामध्ये घालवायचा आहे. आता संध्याकाळचा व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शन वरच घेऊन येऊ का? आता श्रावण महिना आहे, गुरुवारच्या सेवा उपाय काय घेऊन येऊ? जेवढे जास्त कमेंट येतील त्या पद्धतीने मी संध्याकाळचा व्हिडिओ बनवेल. लॉ ऑफ अट्रॅक्शन की सेवा उपाय, 2 वाक्यातच उत्तर द्यायचंय की लिहायचंय तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन. ज्यांना सेवा उपाय हव्यात त्यांनी सेवा उपाय. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या छोट्या छोट्या मुलींना, ताईंना, मैत्रिणींना, आजी, काकू, ताई, ज्या कोणी माझ्यापेक्षा लहान मोठे माझ्या एवढे बघत आहेत त्या सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा. आपल्या छोट्या छोट्या मुलींना मी पण ओवीसाठी मेहंदी आणली आहे, गजरे आणले आहेत. मी त्यातल्या तिनं मला
एक घालायला लावला, नाही तर मी गजरे घालत नाही, पण तिनं मला एक घालायला लावला. आणि माझं कसं असतं, सगळे गजरे सगळं देवांना, एक कुलदेवीला घातला, एक लक्ष्मीला, एक ह्याच्यावर. मला नाही आवड, म्हणजे आता दिसतोय का तरी बघा, देवांना मात्र गजरे फुलांना कमी पडून द्यायचं नाही. काल सुद्धा चाफ्याची खूप सुंदर फुलं मिळाली, ती महाराजांना घातली आहेत. तुमची नागपंचमी कशी गेली? तुमच्या इथं झोके वगैरे खेळतात का? तर नक्की सांगा. आज बहुतेक करून पुरणपोळ्या असतील सगळ्यांकडे, त्यामुळे व्हिडिओ खूप कमी जण बघतील. हरकत नाही, संध्याकाळी बघा. वारुळावर जाऊ नका, कुठल्याही सर्पांना कुणालाही त्रास होईल असं वागू नका. घरात नागाचे चित्र काढून पूजा करा. खरंच पद्धत असेल तरी तुम्ही जाऊ नका. कुठला क्षण धोक्याचा ठरेल, हल्ली तर खूप काय काय चाललंय, त्यामुळे तसे रिस्कच घेऊ नका. ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गडबड होईल, आपल्यासोबत लहान मुलं वगैरे असू शकतात. आज मुली असतील, बायको असेल तर म्हणजे मुलीला बायकोला पैंजण, मेहंदी हे भेट नक्की द्या. तुमचं नशीब उजळून येईल, कारण स्त्री, मुलगी, बहीण ही घरची लक्ष्मी असते. त्यामुळं आजच्या जे स्त्रियांचे सण असतात त्यांना नक्की गिफ्ट द्या, पैंजण द्या, चांदी द्या, जोडवी द्या. खूप तुम्हाला त्याचे शुक्र बलवान होऊन त्याचे लाभ होताना दिसतील. श्री स्वामी समर्थ.